Hello guys, back to my channel. My name is प्रियांशी. आज घरी पिठोरी निमित्त बाबा पिठोरी आणायला गेलते. आईने पिठोरीची हाल्याला आरती केली. ते आम्ही सर्वांचे एक फोटो काढले आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मग नानीने आरती केली. नानीने आरती केल्यानंतर मम्मीने केली, रियानाने केली, तुम्ही पाहू शकताय. रियानाने केल्यानंतर मी केली. मग आम्ही हर हर महादेव म्हणालो आणि पिठोरीला घरात घेऊन आलो. हर हर महादेव. मग पिठोरीला घरात घेऊन आल्यानंतर पिठोरी ठेवली आणि बाबा पिठोरी मांडायला बसले आहेत. इथे मग बाबांनी लव काढलं बाजूला. लव काढल्यानंतर ते एकी साईडला ठेवले, मांडले त्यांना. मग तुम्ही बघू शकता इथे पिठोरी मांडायला घेतली आहे बाबांनी. इथे पिठोरी मांडून आमचं झालेलं आहे, फक्त काही गोष्टी ठेवायचे झाले आहेत. इथे मी बसले होते. इथे बाबा पिठोरी मांडत होतं. पिठोरी मांडतायत. आम्ही पिठोरीला हार घातलं. हार घातल्यानंतर गजरा घातलं. दोन गजरे घातले, तुम्ही पाहू शकता. मग इथे मी पिंडे काढत होते. तर एक्स्ट्रा पान आता तो मी बाजूला ठेवला. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली दिसत आहे पिठोरी. इथे देवश्री केला खात आहे. मी इथे मातीची पिशवी खोलत आहे. मग इथे मी पिंडी काढत आहे गाईज. ते सुंदर सजवलं आहे गाईज, तुम्ही पाहत आहे किती अति सुंदर सजवलं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली पिंडी तयार झालेली आहे. बाजूला माती लावते बस मी. इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची किती सुंदर मूर्ती आहे. आणि इथे आमचं घर. इथे कनू आणि मी बसलेलो आहे पिठोरी सजवायला. इथे तुम्ही पाहू शकता मी मैया लावत होते. तेवढ्यात एसी घालवायला कनूला सांगितलं. मग एसी घालवली, समय लावली आम्ही. तुम्ही पाहता समय लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आमची पिठोरीला छान लागलं. बाबा नारळ फोडत आहे. इथे नारळ फोडत आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. नारळ फुटला गाईज आमचा. ते मर बाबाने नारळ फोडले. पिठोरी जवळ ठेवले. देवश्रीला नारळ फोडून दिलं. तिथे कारण काही फुटलं ना. मग माझे पप्पा गेले तिथे जवळ थोड्या वेळाने. इथे तुम्ही पाहू शकता सर्वजण उभे आहे. देव कसे नारळ फोडते तेव्हा इथे रियाना नानी ही सुद्धा आहे. इथे तुम्ही बघू शकता आमची पिठोरी माता किती सुंदर दिसत आहे ना. इथे आम्ही 5 ठेवले आहेत. नंतर इथे आम्ही किती सुंदर सजवले आहे. किती सुंदर दिसते ना. इथे बघू शकता आरतीची थाली. औचित कोण तरी याना म्हणाली मी. मनालीकडे परत दिला ती मी. मावचित कोण पप्पा.
मी घेतला, त्यानंतर मी नानीला रिटर्न दिला. मग कनू गेली, कनूने घेतलं, देवून पण घेतलं. देवूनकडे परत दिले तिने. ते तुम्ही पाहू शकता. इथे देवाला नैवेद्य दाखवला, पाणी सोडलं, तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर देव आहे. इथे कानूना मी बसलेली. इथे पेटोजी माता पाहू शकता. हर हर महादेव. हे नैवेद्य पाहू शकता तुम्ही किती सारे आहे. आम्ही आलो देवाजवळ पाया पडण्यासाठी आम्ही आलो. तिकडे मी बसलो, पाहू शकता. इकडे कनिष्का बसली. मी रियानाला मांडीवर घेतलं. कनिष्काने देवश्रीला घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आम्ही देवाचे पाया मग आम्ही पाया पडायला पहिले आता तू जा बस 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 उठून जा जा पाहू शकता. पाया पडल्यानंतर नको बाई बस झाला दमशी. इथे देऊन पाया पडत आहे, तुम्ही पाहू शकता. उठा चला पप्पा करूया. चला या पप्पा करूया. चलो ये रे कनिष्का. ते कनिष्का पप्पाचा पाया पडला. वालू नाही बाबा. तीन पिंडी बनवली. सगळी टाका नाही एकदम. नानी पप्पाच्या पाया पडून गेली, तुम्ही पाहू शकता. इथे नाना देवाचे आलू टाकले, हळद कुंकू टाकले, फुले ठेवले, बेलाचं पानं ठेवले. तोले ते ठेव. तुला देते मी माग मला जसं देते. काय फरक पडले, बाबांचे पडले, आईसांचे पडले, पाहू शकता. माझे पण फरक 500-700 कोटी होते. 200 इथे मम्मीने आरती केली.
हळद केलं, तांदूळ टाकलं, तुम्ही पाहू शकता. मग इथे टिक्का लावले, मग केलं. आम्ही तिघांनी केलं, तुम्ही पाहतात. इथे मग पप्पाने वालू टाकली. वालू टाकल्यानंतर बेलाचं पत्र टाकलं. बेलाचं पत्र टाकल्यानंतर फुले टाकले, हळदी कुंकू टाकले, सुपारी सुद्धा लावून टाकले. पाहू शकता. सुपारी सुद्धा टाकल्यानंतर हर हर इथे आम्ही हात जोडून पाया पडले. लगोटीन पाच काय बोलायचं नाही चिपला गेली ती. ये पायपर मग आमचे ते मम्मी पप्पा बाबांचे पाया पडले. बाबांचे पाया पडल्यानंतर आईकडे आले. आईकडे आल्यानंतर आईचे पाया पडले. आईच्या पाया पडल्यानंतर आई झोपली. नाना विठ्ठल आईचं पूजन हर हर महादेव. आणि डोका टिकला. तुम्ही आईला आमंत्रणच नाही केलं रे. बाबांचे पाया पडले. नाना पाहू शकता. व्हेरी गुड गर्ल. छान छान छान. अरे दादा 200 करोड तुला पण येऊ दे. मस्त छान म्हणा. चला आरतीला घ्या चला. मग इथे देऊनी नारळ फोडायला गेलेलो. तुम्ही पाहतात. सुंदर गोराची गोरा गोरा येतात. देव नारळ फोडत होतो. आम्ही बघतो. आम्ही पाया बाबाजी पर बाबाजी पर बाबाच्या पाया पडल्यानंतर पप्पांचे बाबाजी पर कने बाबाच्या पाया पर कने आईचे सुद्धा पाया भाऊ माऊली आईचे परत मी आईचे त्याला पाय तिला जाऊ दे ग, थांब. मोठे पप्पाचे पड जा. आता मोठे पप्पाचे नाना बापाचे पाय पडले. कणू पडले. ते नानी नानांनी फोटो काढलेले आहे, तुम्ही पाहू शकता. मग इथे आरती चाललेली होती. मी आरती करत होते, पाहतात. इथे मग मी आरती केल्यानंतर देऊ रियाना माझी घंटी वाजवत होती. रियाना गणपती बाप्पाचे अगरबत्ती आरती करत होती. देऊ घंटी वाजवत होते. इथे नाना आणि पप्पा तबला वाजवत होते, तुम्ही पाहू शकता. तिथे मम्मी सुद्धा होती त्या साईडला.
मग इथे तुम्ही पाहू शकता जेवायला वरण भात, मोदक, घी, मटकी, पापड, आलू वड्या, मिरची, खीर, हे सर्व काही पदार्थ होते. तुम्ही जेवणाचा स्वाद घेऊ शकता. किती सुंदर जेवण होता. मोदकी सुद्धा होतं जेवणात. सर्वजण जेवत आहे तिथे तुम्ही पाहत आहे. मग इथे मम्मीसा जेवले. इथे आम्ही सर्वजण बसलेले आहेत. देवश्री तुम्ही पाहू शकता. इथे मीने काढलेली पिंडी पाहता. मी इथे नाना आलते. इथे आमचे मंदिराचा फोटो. इथे सर्व जेवताना फोटो. नानासह जेवताना फोटो इथे तुम्ही पाहू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब, वॉच द व्हिडिओ. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या घरी सुद्धा पिठोरी होती का सांगा.